तर संभाजीनगरमधल्या MGM रुग्णालयावर आमदार संतोष बांगर यांनी आगपाखड केली आहे। हिंगोलीतील 13 वर्षांच्या मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। डेंग्यूच्या उपचारांसाठी रुग्णालयानं तब्बल 6 लाखांचं बिल केलं। हा प्रकार संतोष बांगर यांच्या निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता अतिरिक्त बिल घेतल्याचं उघड झालंय। या प्रकरणी आमदार संतोष बांगर यांनी MGM रुग्णालयाच्या डॉक्टरांना फोनवरून झापलं। त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये, मात्र ABP माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हॅलो, डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार. आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा. हो 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 सर ते 3 लाखाचं मेडिकल आणि 2,85,000 रुपये तिचे फी मेडिक म्हणजे हे झालंय, बिल झालंय. 1,80,000 रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले. तर मला वाटतं आता 10 दिवसाचे म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे हो? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन. अहो कंडिशन कितीही खराब असू द्या ना हो, तिला काय अमृत पाजले का तुम्ही? 10 दिवसाचे 6 लाख रुपये कशाला म्हणतात? मेडिकलचे पैसे तुम्ही अलग घेता, हे 2,85,000 तुम्ही अलग घेता. मग मी त्या डॉक्टरला विचारल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं की साहेब पेशंट फार सिरियस होता, मरत होता. म्हणलं तुम्ही काय अमृत पाजलं काय त्याला? सिरियस होता काय होता? 3,05,000 रुपये मेडिकलचे घेता, 2,80,000 रुपये हे घेता. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.